जवळा जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभे आहेत. घड्याळ्या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून ते निवडणुकीला उभे आहेत. आपण आता मांजरी गावातील वाडी आहे. कसं मतदान होईल त्यांना काय सांगता येईल? कामाचा माणूस आहे का? कामाचा माणूस आहे, चांगलं मतदान आहे. काय काय कामं त्यांनी इथं केलेत या परिसरामध्ये? ते चांगले काम केले. पैपी टाकली आहे, त्या पुण्या मुरुम टाकलाय, पुण्या बाकडी वगैरे समधी केली, कलर मारून दिलाय, समधी केले. कशाला कलर मारून दिलाय? अंबाबाई मंदिर, आता हे पाठीमाग मंदिर तेच आहे का? अंबाबाईच आहे. चांगलं काम आहे का? ओके, हे सगळं सो खर्चातून दिलंय त्याने. सो खर्च चांगलं मतदान होईल का त्यांना? होईल 70% चांगलं होईल. चांगलं. जवळा जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभे आहेत. स्वखर्चातून काम करणारा माणूस आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मदत करणारा माणूस आहे. सगळ्यांच्या हक्काचा माणूस आहे. स्वखर्चातून पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न त्यांनी अनेक वर्ष झालं करत आहेत या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये. मग त्याच्यामध्ये रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, मागेल त्याला ज्या गोष्टींची कमतरता आहे, समस्या आहेत, त्या देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आपण मंदिराला कलर सुद्धा बघतोय. ते कलरचं काम सुद्धा त्यांनी स्वखर्चातून दिलंय. मग मतदान एकंदरीत मांजरी पॉवर वस्तीमधून कसं होईल? 70%च्या आसपास मतदान होईल त्यांना. माणूस कामाचा आहे का? हो, एक नंबर कामाचं. ज्यावेळेस फोन करेल त्यावेळेस अडचणीवर मात करणार आहेत ते. चांगलं मतदान होईल. हो, बरीच कामं झालीत आमच्या गावामध्ये. कोणाला डाम पाहिजे, कोणाला काही काय म्हणेल ते शब्द, जे तोंडातून शब्द टाकतील ते कामं आम्हाला ते देतेच. त्या मंदिराला बरेच दिवस झालं कलर नव्हता, आता कलर मारून दिला आहे. खाल्ल्या मंदिराला ब्लॉक नव्हतं, मंदिरासमोर ब्लॉक टाकून दिलेत. कोणाला डांबाची अडचण होती, कोणाला सगळ्यांना डाम वगैरे दिलेत. चांगलं मतदान होईल. चांगलं मतदान होईल. जवळा जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभे आहेत. घड्याळ चिन्हावरती अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून. आपण आता मांजरीमधील पवारवाडीमध्ये आपण आता कसं मतदान होईल त्यांना पवारवाडीतनं काय सांगता येईल? पवारवाडी सगळं ओके आहे. काय काय कामं केली ते अतुल पवार मालकाने? सगळं केले. काय काय डीपी आहे, कुणाला काय डीपीचं काम केलं, पुन्हा लाईट, कुणाला डांब रवायला चालू केलंय, कोणाला काय असं. आम्हाला सुद्धा म्हणलं 2 डांब हे करतो म्हणलंय. रस्ते, वीज, पाणी सगळं दिलंय म्हणजे स्वखर्चातनं. होय, मिळालंय का? हा. मतदान होईल का चांगलं? मतदानाला काय 1 नंबर, या वहीच्या वस्तूवर 1 नंबर मतदान होईल. जवळा जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभे राहत आहेत घड्याळ्या चिन्हावरती आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ते निवडणुकीला उभे आहेत. आपण आता मांजरी गावातील पवार वस्तीवरती आहे. कसं मतदान होईल त्यांना? त्यांचं काम चांगलं आहे का? काय काय कामं केलीत त्यांनी? अतुल मालकाचं काम बोलते. अतुल मालकाने काय मागेल ती आता रस्ता केला आहे. ज्याला लाईटची गरज आहे, लाईटची गरज पूर्ण करून दिली आहे. त्यामुळे अतुल मालकांचं काम बघून माणसांनी ना येथील सगळे मतदारसंघ आहे ते अतुल मालकासोबतच आहेत. जे अतुल मालक जी भूमिका घेतील त्याच्या मागे येथील सर्व माणसं ठाम आहेत. अतुल मालकांनी रस्ते, वीज, पाणी, डीपी, पाणी सोय सगळी केली आहे का? होय, केली की सोय. स्वखर्चातून केली आहे. खर्चातून अतुल मालकांनी रस्त्याची सोय केली. ज्याला लाईट पाहिजे त्याला पोल टाकून देण्याचे काम केले. जी मुलगी जन्म घेईल या परिसरामध्ये तर त्या मुलीच्या नावे सुद्धा 10,000 रुपयाची ठेव त्यांनी ठेवण्याचा उपक्रम केला आहे. हक्काचा माणूस आहे. जनतेच्या पसंतीला उतरलाय का? हो, उतरला की. हक्काचा माणूस आहे आणि सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणारा हा माणूस आहे. त्यामुळे अतुल मालक हा येणाऱ्या जिल्हा परिषद जवळा गटातून हे फिक्स होतं. काय का? चांगलं आहे. हो. चांगलं मतदान होईल का? मतदान चांगलं होतं. किती होईल मांजरी पॉवर वस्तीमधून? आता जास्त होऊन कधी होईल आपलं किती टक्के मतदान होईल? 80% मतदान होईल. कामं चांगली आहेत का त्यांची? चांगले ते गोष्टी शेतकऱ्यांना मदत केली आहे म्हण. मदत केली. हो, रस्ते, वीज, पाणी सगळी व्यवस्थित सुरू केली. सगळं केलंय म्हण. मुलींना मदत केली आहे म्हण. हां, सगळं व्यवस्थित आहे. काय युवकांना मदत केली आहे. सगळं मदत केली व्यवस्थित आहे. काय कोणाची काय लाच खात नाही, काय नाही. सगळं स्वतः पदरच देणार आहे. स्वखर्चातून सोकर करणार आहे. नाही तू मला द्या ऐकू असं पुरा कोण करणार, पैसे असला का नाही. चांगलं मतदान होईल. होय. जवळा जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभा राहत आहेत. आपण आता मांजरी गावामध्ये आहे. अतुल मालकाच्या कामाविषयी आपण या ठिकाणी बोलतोय, ग्राउंड रिपोर्ट घेतोय. तुम्हाला काय वाटतंय? मांजरी गावातून त्यांनी काम केलेलं आहे का? मतदान कसं होईल त्यांना? चांगलं होईल. काय कारण आहे चांगलं मतदान व्हायचं? कामं चांगली करायला लागले.
काय काय कामं केलेत, स्वखर्चानं कामं केलेत म्हणून मी ऐकलेलं आहे. रस्ते बनवले तर बसाचे बाकडे टाकले ते बाकीचे गोरगरीब काम करते. शेतकऱ्यांसाठी सुद्धा डीपी वगैरे दिलेला आहे. जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर 10,000 रुपयाची ठेव ठेवलेली आहे. होय ही कामं खरी आहेत का सगळी? आहेत की. कोणीही जाऊ द्या, 24 तास मदत करतात. रात्री अपरात्री फोन करा, महागारी फोन करून त्यांना मदत करतात, काम करतात. हे सगळं खरं आहे का? खरं आहे. मग मांजरीतून मतदान किती टक्के होईल त्यांना? चांगलं होईल की मतदान माझे. लीडला जातील का? होय काहीतरी. जवळा जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभा राहत आहेत. त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. राष्ट्रवादी अजित पवार गटातून ते उभा राहत आहेत निवडणुकीला. मांजरी गावातून मतदान कसं पडेल सर? मांजरीत परिस्थिती एक नंबर आहे त्यांना, अतुल साहेबाला. आमची त्यांची अजून ओळख नाही, तरी आम्हाला ती माणूस कवा बघावा असं वाटतंय. का तर त्या माणसानं व्यक्ती बाहेर आहे ती, जी आम्ही जरी गेलो तरी आपलाच नेता आहे म्हणणार. आम्ही त्यांची वाट पाहत आहे. कमीत कमी 800-900 मतदान जास्त होईल. लीडला राहील का? जवळा जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार घड्याळ्या चिन्हावरती निवडणुकीला उभे आहेत. काय वाटतंय नक्की मांजरीकरांना? त्यांचं काम चांगलं आहे का? काय सांगता येईल? आम्ही पहिल्यापासून अतुल मालकाला आहे, पंकज भाईला माहिती आहे, आणि पहिल्यापासून त्यांच्या पाठीमागे आहे. आतापर्यंत त्यांनी कार्य चांगले केले. इथून पुढे जनतेसाठी त्यांनी वेळ द्यावा आणि होतं तेवढी कामं करून जनतेला साथ देऊन जनता त्या मार्गानं चांगल्या पद्धतीने मतदान का व्हावं यासाठी आम्ही अपेक्षा करतो. स्वखर्च सोय, सगळं रोडची कामं, लाईट, वाढवस्तीला देवापत्ती सगळं केलं स्वखर्चातून. स्वखर्चातून. जवळा जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभे आहेत घड्याळ्या चिन्हावरती. अजित पवार राष्ट्रवादी गटातून. पण आता मांजरी गावामध्ये आहे. मांजरीत त्यांना मतदान कसं होईल? खर्चानंच कामं करते, आतापर्यंत केले ते आणि अजूनही करते. आता अजूनही आम्हाला आमच्यातून ज्यादा. जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभे राहत आहेत घड्याळ्या चिन्हावरती. मध्ये आपण प्रसिद्ध राहील त्यांना, त्यांचं काम कसं आहे काय सांगता येईल? काम एक नंबर आहे, काही अडचण नाही. आतापर्यंत तर कामं व्यवस्थित पण जाईल, व्यवस्थित त्यांना काही अडचण. साधारणपणे किती टक्केपर्यंत जाईल मांजरीतून मतदान? त्यांना किती टक्के होईल? लेट जाईल की मांजरीतून. चांगलं मतदान होईल का? चांगलं काम केलेले आहेत, जे मागेल त्यांना दिलेलं पण आहे आणि केलेली पण आहेत काम. चांगलं मतदान होईल. चांगलं मतदान, काही अडचण. जवळा जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभे राहिले आहेत. घड्याळ या चिन्हावरती उभे आहे. तुम्हाला काय वाटतंय अतुल मालकाचं काम कसं आहे? काय काय कामं केलीत या परिसरामध्ये सांगता येईल? याच्या अगोदर तसं व्हायला गेलं तर अतुल मालक पवार हे एकतपूर जिल्हा परिषद गटामधून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि तिथून त्यांनी त्यांची कामाची पद्धत आम्ही बघितले. त्यांनी काय कामं केलेत, किती कामं केलेत. तिथं जर रानात एक जर घर असलं तर त्या घरापर्यंत त्यांनी लाईट असेल, पाणी असेल, इतर सुखसुविधा त्यांनी त्या ठिकाणी पोच केलेल्या आहेत. आणि आमची त्या वेळापासूनच आमची अशी इच्छा होती की त्यांनी आमचा हा जो जवळा जिल्हा परिषद गट आहे त्या गटामध्ये त्यांनी निवडणूक लढवावी आणि यावर्षी त्यांना अशी उमेदवारी मिळालेली आहे आणि भरपूर असं आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे. या पूर्ण आमच्या दलित समाज असतील, इतर सर्व आमच्या रामोशी समाज असतील, आमचं ह्या प्रबुद्धनगर आहे. प्रबुद्धनगर म्हणलं तर पूर्ण आमच्या मांजरी गावातून आम्ही त्यांना भरघोस असं मताने निवडून आणणार आहे. आम्ही 80% मतदान होईल त्यांना, 100%. आजपर्यंत भरपूर असं नेते बघितलेत, सामाजिक कार्यकर्ते बघितलेत. स्वखर्चानं आणि सर्वसामान्यांसाठी अशा सुखसुविधा योजना आजपर्यंत कोणी राबवलेल्या नाहीत. आणि हे आता त्यांनी जे काही उपक्रम राबवले ते खरंच एक म्हणजे आदर्श असं की त्यांच्याकडून घेण्यासारखे उपक्रम आहेत. आणि जवळा जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभे आहेत. मांजरीतून त्यांना मतदान कसं होईल? त्यांच्या कामाविषयी तुम्हाला काय सांगता येईल? अतुल मालकाचं काम एक नंबर आहे आणि कामं सगळी व्यवस्थित आहेत आणि एक 90% मतं अतुल मालकाला मांजरी गावात पडतील. काय कारण आहे इतकी चांगलं मतदान त्यांना व्हायचं? त्यांचा स्वभाव, मेलमुलाप, सुखादुखात येणे जाणं आणि सगळ्या कार्यात हजर राहणं याची त्यांची कामं एक नंबर आहेत. ते कामं रस्ता आणि स्मशानभूमीच्या लाईटी त्यांनी व्यवस्थित करून दिलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी चांगलं काम केलं. शेतकऱ्यासाठी एक नंबर काम केली ती. युवकांसाठी वगैरे. जवळा जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभे आहेत. पण मांजरीमध्ये आहे. काय वाटतंय तुम्हाला मांजरीमध्ये अतुल मालक पवार यांचं काम कसं आहे? मांजरी गावात शेतकऱ्याची अडचणी, बाबा DP, लाईट, बाबा रस्ते, काही अडचण ती पहिली अडचण दूर करतात, परत शेतकऱ्याला बोलतात
त्यांचं आत्तापासून कामं एक नंबर आहेत आणि आम्ही मांजरीतून त्यांना प्रचंड मतानं आम्ही निवडून देणार आहे. निमानाचा फोन करा त्यांना, एका रिंगला फोन उचलतात, अडचण ऐकून घेतात, दुसऱ्या दिवशी तुमचं काम हे 100% करणारच. फोन माघारी ना तुम्हाला, बाबा असं असं तुमचं काम झालं आहे, कुठली अडचण आहे आम्हाला सांगा, आम्ही काम करतो. जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभे आहेत. आपण आता मांजरी गावामध्ये तुम्हाला काय सांगता येईल त्यांच्या सामाजिक कामाविषयी? आम्हाला केले ते आणि त्यांचं कसं आहे, काय पण काम सांगा त्यांना, ते काम लगेच मार्गी लावते. ती म्हणत नाही ती की थांबा जरा करतो, ज्या दिवशी सांगितले त्या दिवशी फोन लावला का कामं करते. आणि त्यामुळे काय त्यांचं कोणी पण फोन लावू द्या त्यांना. आणि काल डीपी सांगितला जळल्याला मुजावरांच्या तिथं, डीपी लगे आला तिथं. जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावावर 10,000 रुपये ते सुद्धा त्यांनी केले. म्हणजे सामाजिक माणूस, हा सामाजिक माणूस आहे, कधी पण त्यांना फोन करा, काम लगेच होते त्यांच्या. हक्काचा माणूस, हक्काचा माणूस आहे. मांजरीतनं त्यांना लीड भरपूर जाणार आहे. एक साधारणपणे त्यांना मांजरीतून किती मतदान पडेल? तरी 500-600 न लीड जातील. जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभा राहत आहेत. आपण आता मांजरीमध्ये मांजरी गावातून मतदान कसं होईल काय सांगते? ठीक आहे. सध्या अतुल मालक पवार यांचं सांगायचं झालं, त्यांनी याच्या अगोदर एकतपूर या गटातून निवडणूक लढवलेली होती आणि तिथं त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. सध्या जवळा या गटातून ते निवडणूक लढवत आहेत आणि एकंदरीत आम्ही पाहतोय त्यांचं आतापर्यंत त्यांनी स्वखर्चातून बरेचसे कामं केलेले आहेत आणि ते पदावर असो किंवा नसो ते सर्व लोकांची कामं करतात. शेतकऱ्यांना DP द्यायचं असतं त्या काम DP देतात, डाम देतात, जे काय जिथं पाण्याचा प्रश्न आहे तिथं बोर पाडून देतात. म्हणजे आतापर्यंत ते स्वखर्चानं सर्व कामं करतात. त्यामुळे त्यांना 100% आमच्या गावातून मतदान जास्त मिळालेच आणि ह्या जवळा गटातून पण मतदान जास्त मिळेल. कारण तो असा एक उमेदवार आहे की कधीही मत न मागता स्वखर्चातून आधी लोकांची कामं करतो आणि त्यानंतर मग मत मागितलं जाते. त्यामुळे अशा व्यक्तीला निवडून दिलंच पाहिजे आपण. साधारण त्यांना एक 80 ते 90% मतदान 100% होईल. कारण ते जिल्हा परिषद गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभे आहेत. आपण आता मांजरीमध्ये तुम्हाला काय वाटतंय की मांजरीमधून त्यांना मतदान कसं होईल? नमस्कार, माझं नाव सुरेश पवार. तर मालकांविषयी बोलायचं झालं तर मालक म्हणजे राजकारण कमी पण समाजकारण जास्त केलेलं आहे त्यांनी. कारण का काम करण्यापेक्षा त्यांचं म्हणजे मत मागण्यापेक्षा त्यांचं काम करण्यावर जास्त कल आहे आणि जेवढं त्यांनी राजकारण करण्यापेक्षा समाजकारण त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आता बघायला गेलं तर तरुण पिढीची सर्व जी मुलं आहेत माझ्या वयाची, सगळा कल त्यांच्या बाजूने आहे आणि एक नंबर व्यक्तिमत्व जर जवळा गटात म्हणलं तर अतुल मालक पवार. आणि तिला मांजरीतून मतदान चांगलं होईल का? 100% होणार. कारण का त्यांचं काम त्या प्रकारचं आहे, त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचले आहेत, त्यांचं काम महत्त्वाचं आहे. त्यांनी मतदानापेक्षा त्यांनी स्वतःच्या कामातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे 70 ते 80% मतदान ही मांजरीतून. गटामधून अतुल मालक पवार निवडणुकीला उभे आहेत. घड्याळा चिन्हावरती अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून. आपण आता मांजरीमध्ये आहे, काय परिस्थिती राहील, त्यांना मतदान कसं होईल? गावच नाहीतर पूर्ण जवळा जिल्हा परिषद गटामध्ये स्वखर्चानं कामं सुरू आहेत आणि ती कामं अशी कामं आहेत की जी वर्षानुवर्षे लोकांचं प्रलंबित प्रश्न असतील, रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल किंवा इतर मूलभूत पायाभूत सुविधा असतील, त्यांची कामं स्वखर्चातून चालू आहेत. आणि ह्या ठिकाणी काय होतं की विरोधकांकडून ही कामं करणाऱ्या माणसाला विरोध केला जातो. म्हणजे थोडक्यात की आजपर्यंत त्यांनी कामं तर केली नाहीतच, पण जे आत्ता कामं चालू आहेत अशा व्यक्तीला विरोध करण्यासाठी म्हणून काही ठराविक गावातली कार्यकर्त्यांना घेऊन काही इतर ह्याच्यावर त्यांचे व्हिडिओ टाकून वगैरे असं हे करण्यात येते. पण जनता इथली सुज्ञ आहे, जनतेला माहीत झालं आहे की इतकी वर्ष तुम्ही कुठलीही विकास कामं केली नाहीत, काय नाही, आणि आत्ता जो माणूस इथं विकास कामं करायला येतोय तोही स्वखर्चातून. तोही स्वखर्चातून त्या माणसाला आडफाटा घालण्याचं काम हे विरोधकांकडून चालू आहे. तर जनता ह्या अशा लोकांना आता बळी पडणार नाही आणि बालेकिल्ला वगैरे असल्या काही गोष्टी राहिलेल्या नाहीत. कारण जिथं विकास काम आहेत, जिथं तरुणांना आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना जे मूलभूत उपलब्ध करू दिलेत त्याच्या पाठीशी इथली जनता भक्कम ठामपणे उभी राहणार आहे. आणि पूर्ण आमच्या मांजरी गावातून जवळपास 70 ते 80% मतदान हे मान्य अतुल मालक पवार यांनाच होतलं. काय नाही, फक्त एक राजकीय वारसा, एक राजकीय पुढाऱ्याचं घराणेशाहीतला उमेदवार हा समोरचा आहे. बाकी त्यांच्याकडे परंतु आता लोकशाही आहे, कोण कोणाचा राजकीय जरी वारस असला तरी येथील मतदार हे निवडणुकीतून
बटन दाबून निवडणार आहेत, कोण इथला वारस असेल म्हणून? इथला वारस ही नक्कीच अतुल मालक पवार असणार आहेत. कारण राजा का बेटा अब राजा नहीं बनेगा, जो हकदार है वही राजा बनेगा. जो काम करेगा वही राजा जो बनेगा. काम करेगा वही राजा बनेगा. त्यामुळं अतुल मालक पवार यांचं जवळपास ह्या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्त्यांवर काम चालू आहे आणि ही सगळ्या जनतेने बघितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच जनता ही अतुल मालक पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.